हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि ही सकाळ सॅटर्डेची सकाळ आहे आणि माझा चहा वगैरे मी गरम करून वगैरे घेते आता. कारण की मी चहा आणि दूध वेगवेगळं गरम करते. कारण की आमच्याकडे असं असतं ना, की मूड असतात सगळ्यांचे, की कधी-कधी चहा मी काढते आणि मग ते राकेश अचानक बोलतो, की मला नकोय. मग त्याच्यामुळे काय होतं, ही माझी टिप आहे. ॲक्चुअली राकेश मग काय करतो, की दूध टाकलेला चहा मग तो कॅन्सल करतो अचानक आणि मग दूध पण वेस्ट होतं, चहा पण वेस्ट होतो. तर मी ह्याच्यामधून एक फायदा होतो, की जर त्याला प्यायचं नसेल, तर आपण काळा ओतून ठेवून देऊ शकतो आणि जर नसेल ठेवायचं तर दूध वेस्ट होणार नाही. तर तुम्ही काळा जरी फेकून दिला, नॉर्मली काळा तुम्ही स्टोअर करू शकता संध्याकाळपर्यंत तरी. दुसऱ्या दिवसाला नाही, तर संध्याकाळपर्यंत आपण ठेवू शकतो. पण दूध मिक्स केलेला चहा आपण ठेवू शकत नाही. तर हे टोस्ट वगैरे आहे ना, हे सगळं नाश्ता सकाळचं राकेशचं रुटीन आहे ते. ते राकेशला चहामध्ये टोस्ट घातल्याशिवाय तो चहा घेत नाही आणि इथे मी इलूचा नाश्ता तयार करत होते. तर तिला जास्त काही वेगळं खायला बघत नाही. पोहे, उपमा वगैरे खायला तिला अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मी सकाळी-सकाळी तर तिला जे आवडेल ते आणि हेल्दी पण होईल, अशा पद्धतीचा मी नाश्ता तिच्यासाठी तयार करते. तर एक सिंपलसा मी एक ऑमलेट बनवला मीठ घालून. आणि एकदम ॲक्चुअली मी नॉर्मली अशी तेलामध्ये नाही बनवत, घीमध्ये बनवते. पण काय होतं कधी-कधी मग ती नाही खायला बघत. मग चेंज करून वेगळं कारण घीचा स्मेल येतो, तर ती नाही खात कधी-कधी. तर मग मी विचार करते, की आज तिने सकाळपासून उठून तिचा मूड पण थोडासा मला मस्तीचाच दिसतोय. खूप जास्त मस्ती करते. तर मी व्हॉल्यूम डाऊन केला इकडे ॲक्चुअली कारण की खूप जास्त मस्ती करते ती. आवाज करते आणि टीव्ही वगैरे लावलेला असतो म्हणून. तर तिच्यासाठी मी दूध पण काढलंय. दूध पण प्यायला बघत नाही ती, पण मी प्रयत्न करते, की दुधासाठी मी फोर्स करते असं नाही. पण ती दुसरं काही खात नाही म्हणून त्यामुळे दूध द्यावंच लागतं प्यायला. तर इथे मी एक ऑमलेट, दूध आणि थोडेसे किशमिश आणि थोडे 2 बदाम असे मी तिच्यासाठी नाश्ता काढलेला. पण तिने ॲक्चुअली किशमिश आणि बदाम खाल्लंच नाहीये तिने. तिचं असं आहे, की तिला नाही आवडत, ड्रायफ्रूट आवडत नाहीत तिला. बदाम पण आवडत नाही तिला. ड्रायफ्रूट मनुके वगैरे खायची पण नव्हती. आता खात नाही. म्हणजे मध्ये-मध्ये मूड स्विंग होतात मुलांचे. मुलांचे मूड सारखे चेंज होतात. त्याच्यामुळे ते दूध आणि ऑमलेट तर तिने संपवलं होतं मगाशी. आणि मी माझ्यासाठी पपई घेतली होती. कारण की मी चहा तर सकाळीच घेऊन झाला होता राकेशसोबत. आणि आता राकेश घरात नाहीये. राकेश ऑलरेडी गेलाय ऑफिसला. आणि आता काहीतरी टाईम झाला असेल मला असं वाटतं 10 वगैरे वाजलेत. कारण की 10 वाजता आम्ही लोकं नाश्ता वगैरे 9:30-10च्या आसपास होतो. कारण ती तेव्हाच उठते. आणि त्याच्यानंतर म्हणजे शाळेची तयारी असते. त्याच्यामुळे तिची अजून अंघोळ झालेली नाहीये. उठून फक्त ब्रश वगैरे केला आहे तिने आणि मग मी तिला नाश्ता भरवते. माझी अंघोळ झाली आहे. मी मध्ये-मध्ये टाईम चेक करते कारण की पटकन म्हणजे निघायला पण लेट होतो कारण ती खूप टाईमपास करते. खूप हळू नाश्ता वगैरे करते. तर त्याच्यामुळे मी आता तिला ऑमलेट पण भरवला. दूध पण तिने कसाबसा पिलंय, संपवलंय. मना करत होते. ती इथं थोडेसे ड्रामे केले तिने. पण तिला मी ते कसं तरी करून वेळ मारून नेली आजची. उद्याचं उद्या बघू. तर माझा नाश्ता पण झाला आहे. नाश्त्यामध्ये ते पपई वगैरे खाल्लाय आणि आता मी इथे दुपारचं प्रिपरेशन करून जाते. मी ऑल्वेज जेवणाची तयारी दुपारच्या जेवणाची तयारी सकाळीच करून जाते. कारण मला माहिती आहे की दुपारी माझी खूपच गडबड असते कारण की 1 वाजता शाळेतून ती सुटते. 11 ते 1 तिचं स्कूल आहे 2 तासाचं. तर ती जेव्हा 1 वाजता सुटते तर तिला मी घरी आणते तर मला जवळपास दीड डॉट मी 1ला घेतलं तर मी 1:30ला पोहोचते. पण 1 वाजून 5-10 मिनिटं झाले तर मला पावणे 2 किंवा 2 वाजतात घरी यायला. आणि मग 2 वाजता येऊन मी फक्त एवढंच ठेवते बाकी, की मला फक्त फोडणी करता यावी. कारण की जे जेवण असतं ना ते ना बनवून ठेवलेलं जेवण तुम्ही अर्धा 2 तासांनी खाल्लं तर तेवढी मजा येत नाही. पण ऑन द स्पॉट कुकर वगैरे आपण लावला असेल आणि लगेचच ते कुकर खोलून जेव्हा जेवण घेतो ना वाढून ते जेवण वेगळं लागतं. बाय बाय. गणू पुढे बघ. पडशील. कुठे चालले? टीचरकडे जाते म्हणजे स्कूलला बोलायचं बाळा. थांब समोर बस रिक्षा येते सायकल येते चल. बाय बाय काय वो कुछ करेंगे ना तो उसको लगता है कुछ कर रही हो ना तो चलती तो है कम से कम वीडियो वीडियो है तो नहीं तो ऐसे बच्चों का ध्यान भी भटका रहता है ना। हाँ अगर वीडियो बना रही हो ना उसको पता है ना तो अच्छे से चलेगी अगर नहीं बना रही हो ना तो फिर कैसे भी भागेगी कुछ भी करेगी।
अभी देख करती नहीं है। अभी आज मैंने उसको बोला वीडियो बना रही हूँ, दूध पीना है, दूध पी के दिखाना है ना, मतलब स्ट्रांग बनना है ना। देखो तो उसने दूध भी पिया है, सब नाश्ता विश्ता किया है अच्छे से, वीडियो के लिए किया है। ये इसकी कमजोरी है। हाँ, अच्छा दिखना चाहिए ना, स्ट्रांग मतलब मैं स्ट्रांग हूँ, मैं दूध पीती हूँ वगैरह, वो दिखाने की जनरेशन है ना, सही में बोले ना। हाँ, बहुत स्मार्ट है वो, बहुत स्मार्ट है, बोलने की जरूरत नहीं रहती की। ए बाबा गुन्नू काय करते? जेवण करते? जेवायचं ना आपल्याला आता। आणि आता आम्ही शाळेतून आलोय आणि थोडासा लाडी करते थोडीशी, आणि माझं पोट खूपच मोठं वाटायला लागलं आता. माझी तब्येत थोडीशी, मला वेटवरती थोडा फोकस करावा लागेल, कारण माझं वेट पण खूप जास्त गेन होतं. थोडासा विचार करायला लागेल मला त्याचा. मध्ये मध्ये थोडंसं लक्ष देत होते मी, परत माझं लक्ष दुसरीकडे गेलं, आता भटकलंय थोडंसं लक्ष. तर थोडंसं मला वेटवरती फोकस करायचं आहे. माझं पोट खूपच मोठं दिसतंय. मी मुद्दाम हा क्लिप टाकलाय कारण की मला दिसत राहावं आणि मला समजावं की छान नाही वाटत ते बघायला. तर इथे तिने थोडेसे ड्रामे केले जेवायला, पण मी तिला जेवण कसं भरवलंच आहे. आणि इथे झोप पण खूप आली होती, कारण की मला तर खूपच झोप येते. फिश वगैरे मी आणले, आणि फिश होतं ॲक्च्युली, आधीचं होतं फिश ते. आणि हे संध्याकाळ झाली आता, आणि आम्ही झोपलो होतो त्याच्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर अर्धा तासानंतर मी झोपली होती. तर मला आठवतं मी एडिटिंग केली होती थोडीशी आणि झोपलेली. मग आता मी संध्याकाळ उठलो आणि वडापाव बनवले, आणि इथे वडापाव खाताना थोडंसं तिने रिॲक्शन दिलंय. ते खूप फनी वाटलं म्हणून मी एक ॲड केले, हा क्लिप ह्यामध्ये टाकला आहे क्लिप, तुम्ही नक्की बघा. आणि त्याचा एक शॉर्ट पण मी टाकला आहे विथ सॉन्ग, ट्रेंडिंग सॉन्ग, तर तुम्ही तो प्लीज त्याला बघा, तुम्हाला डेफिनेटली आवडेल. हा तिने गॉगल घाईघाईमध्ये आणून काढून घातला, माहिती नाही का, पण तिने गॉगल घालून आज हे केलं. आणि आज ती आता ह्याच्यानंतर मी दुकानात पण गेली होती बाहेर, तर ती अक्षरशः अंधार होता बाहेर, पण अंधार म्हणजे रात्र झाली होती, पण तिने गॉगल लावून बाहेर फिरत होती. ती रस्त्यात सगळेच हसले होते तिला, दुकानामध्ये दुकानवाले ते काकासुद्धा हसलेले. रस्त्यामध्ये जो भेटला तो हसूनच जात होता की गॉगल लावून चालते रस्त्याने. तर इथे वडापाव खाताना क्लिप देते. पूर्ण वडा तिने खाल्लेला नाही आहे, फक्त ते कुरुम असतं ना थोडंसं वड्याबरोबर होते, तर तो तिने खाल्ला. तर मी तो एक्स्ट्रा बनवला होता उरलेल्या पिठाचा, तो तिने आवडीने खाल्ला, खूप आवडला तिला. आणि खूप तिला असं म्हणजे कॅमेरा वगैरे चालू आहे असं माहिती पडलं ना, तर खूप वेगवेगळे रिॲक्शन देते. पण कधी कधी मला ते चांगलं वाटत नाही टाकायला, कारण की मला ॲक्च्युली थोडंसं नाही आवडत असं टाकायला सारखं, तर मी थोडंसं कधीतरी टाकते. आणि आता रात्र झाली आहे 17. हॅलो, ॲक्च्युली आता रात्रीचा 1:15 वाजला आहे, आणि आता आम्ही गप्पा मारत बसलो होतो. राकेश, मी आणि इलू डान्स करते. आणि आमच्याकडे रात्र होते ना, तसं असं माहोल असतो की दिवसाचा असतो ना, त्याच्यापेक्षा जास्त आमच्याकडे रात्रीचा चांगला माहोल असतो. राकेश आल्यानंतर आला आहे की तिला 11:45 आला आहे राकेश. तर मी 15 मिनटं आईशी बोलत होते 12पर्यंत. त्याच्यानंतर मग तो जेवला मी आत्ताच वडापाव होते ना, तर आज वडापाव होता जेवणामध्ये, आणि त्याने तो जेवला पण आहे. आणि तो आता अजून पण तो टी व्ही बघतोय आणि इलू डान्स करते, म्हणून मी विचार केला आता जाते, कारण तो काहीतरी बोलत होता म्हणून उभा ऐकत होते. नंतर मग आता विचार केला बाबा झोपायला पाहिजे, आता झोपायला म्हणजे बेडरूममध्ये जायला फायनली गुन्नू पण झोपेल होता. तर मी ब्लॉग एंड केला नव्हता, आणि मला ते वाटलं मी कालचा पण ब्लॉगला, मी परवाच्या ब्लॉगला पण मी एंड केलाच नव्हता, मला विसरून जाते मी. आणि आज पण मी विसरले नव्हते, आज मला लक्षात होतं, पण मी काहीतरी काम करता राहिलं, मला वाटलं मी करेल. त्यानंतर राकेश आला, त्यानंतर आईचा फोन आला, आईशी बोलणं झालं, नंतर राकेश आला. त्यामुळे आईशी बोलतो आता लेट झाला, परत राकेश आला, खूप वेळ झाला. विचार केला जाऊ दे, असं पण वेळ तर झालेलाच आहे, तर तरी मी ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझा जर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.